राज्य सरकार ने राजस्व विभाग में 35,600 पदों के नए आकृति बंद को मंजूरी दी है, जिससे प्रशासनिक ढांचे को मजबूती मिलेगी। इसके तहत नए अतिरिक्त जिलाधिकारी, एसडीओ और तहसील कार्यालय स्थापित किए जाएंगे। साथ ही सैकड़ों अधिकारियों को पदोन्नति भी दी गई है। बारामती को लेकर अपील करते हुए कहा गया है कि सभी दल आपसी समन्वय से चुनाव निर्विरोध कराए। कर्ज माफी के मुद्दे पर स्पष्ट किया गया कि केवल कृषि कार्य के लिए गए ऋण भी माफी होनी चाहिए, अन्य उद्देश्यों के कर्ज माफ नहीं होंगे। अवकाश बारिश से हुए नुकसान के आकलन के लिए सर्वे के निर्देश दिए गए हैं, ताकि प्रभावित किसानों को उचित सहायता मिल सके। नाही, मला असं वाटतं हा निर्णय माननीय सुनेत्रा पवारजी करतील। त्यांनी केलेला निर्णय हा अंतिम असतो। शेवटी त्या अध्यक्ष आहे पक्षाच्या आणि त्यामुळे त्या ज्या सांगतील तेच कराय। नाही, मी एवढंच म्हटलं की कालही सांगितलं की दोन गोष्टी आहेत। अवकाळी पावसामध्ये जो आमचा स्टँडिंग जीआर आहे, एडीआरएफ एनडीआरएफचे नावच आहे, त्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आदेश आणि सर्वे करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी कॅबिनेटमध्ये दिले, मुख्य सचिवांना दिले आणि सर्वच पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी विषय मांडले परवाच्या कॅबिनेटमध्ये। तर यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला। दुसरं मी म्हटलं होतं, धनदांडके शेतकरी म्हणजे काय, फार्म हाऊस आहे, फार्म हाऊस साठी कर्ज उचललाय, त्यांना कर्जमाफी होऊ नये। मी असं म्हटलंय की मोठी मर्सडीज कार घेतली त्याच्याकरता 1 कोटी कर्ज उचललं, त्यांना कर्जमाफी होऊ नये। माझा आक्षेप सर्वसाधारण शेतकऱ्याकडे छोटा गाडी आहे त्याचा नाही आहे, ट्रॅक्टर आहे, गाडी आहे, 4 व्हीलर गाडी आहे, ते ठीक आहे, पण फार्म हाऊस साठी कर्ज उचललाय, शेतात मोठं घर बांधलं त्याकरता कर्ज उचललाय, ते कर्ज माफ होणार नाही। शेती करता घेतलेलं पीक कर्ज म्हणणार पीक कर्ज माफ झालं पाहिजे, याकरता शासन काम करताय, प्रवीण परदेशी कमिटी काम करताय। पण कोणी जर उद्या शेती गहाण ठेवून मर्सडीज कार घेतली तर कसं काय 2 लाख कर्ज माफ होईल, असा माझा परवाचा उद्दिष्ट होता, बोलण्याचा उद्देश होता। सुषमा अंधारेजी काय बोलल्या मला काही माहिती नाही, बोलले असेल तर जादू टोण्याने कधी माणसाचा ऍक्सिडेंट होतो का, कोणावरही काही फुली मारली असे जर लोक मरायला लागले फुलीवर, तर मग जो खरा ठरवेल तो मरेल, याला अर्थ नाहीये। या भोंदूगिरीला जादूटोण्याला अर्थ नाही, जादूटोणा भोंदूगिरी पापच आहे। त्यामुळं सुषमा अंधारे म्हटलं फुली मारली तर ते त्याच्याने जास्त होतं काही, असे काही ऍक्सिडेंट फुली नाही होत।